शेवटी ती वेळ आली ज्यासाठी सत्यजित दादांनी पण आपली पाठ तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा शुभम. ब्लॉग बनवायचा मुद्दा असा की आपल्याला आला होता एक फोन. आता फोन कोणाचा आला हे पुढे जाऊन पण त्यासाठी आम्हाला आमचे कार्यकर्ते जमा करावे लागले. सगळे कार्यकर्ते जमल्यानंतर आम्ही सत्यजित दादांच्या ऑफिसकडे निघालो. तिथं पोहोचल्यानंतर म्हणलं आपल्याला ज्यांचा फोन आलता पहिले त्यांना भेट, म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडके शेखर भाऊ सोबत बोलून एकदम भारी वाटलं. त्यानंतर शेखर भाऊने आम्हाला आमदार साहेबांच्या ऑफिसमध्ये नेलं. आतमध्ये गेल्यानंतर बघतो खूप सारे लोक दादांना भेटण्यासाठी आले. त्यामध्येच आम्हाला संगमनेरचं फेमस रील म्हणजेच आवी गुंजाळ हे भेटले. भाऊचा बर्थडे होता म्हणून भाऊला पहिली शुभेच्छा दिली. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आम्हा सर्वांना तिथेने चहा कॉफी पाजण्यात, त्याच्यामुळे सगळेच कार्यकर्ते खुश झाले. जास्त पण वेळेचं विलंब न करता लगेच आपल्याला भेटण्यासाठी बाहेर आले. पण त्याआधी सत्यम भाऊचा बर्थडे म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या आणि फेटे मागवण्यासाठी सांगितलं. म्हणून भाऊला पहिले फेटा बांधण्यात. भाऊला फेटा बांधल्यानंतर भाऊ एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नव्हतं म्हणून आवी म्हणलं माझं पण एक त्याच्यासोबत फोटो. मग आली सत्काराची वेळ. सगळ्यात पहिले शेखर भाऊ त्यांची दादांसोबत ओळख आणि भाऊचा सत्कार करताना आनंद परगागण्यात मावत नव्हता. कारण एक सर्वसामान्य माणसाला अजून काय पाहिजे असतो एवढ्या सगळ्यांनी प्रेम आपल्याला दिलं. म्हणून सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यानंतर दादांना कळालं आपण पण एक व्हिडिओ क्रिएटर आहे म्हणून आपल्याला पण दादांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांचे एवढं प्रेम बघून आपले तर मन भारावून आले होते.